हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर किती सुंदर दृश्य दिसतंय बघा समोरचं. थंडी पडली की अशी धुक्यांची चादर अशी 8 वाजेपर्यंत पडलेली असते. तर खूप बघायला छान वाटतं ते. आमच्या गॅलरीतून हे असे सह्याद्रीचे डोंगररांगा दिसतात. तर सकाळी सकाळी मी बनवत होते मेथीचे पराठे. तर हे टिफिनसाठी पण बनवत होते आणि आम्हाला दुपारच्या जेवणासाठी पण बनवत होते. तर माझ्या बाळाला मेथीचे पराठे खूप आवडतात. त्याला कोणताही पराठा द्या, तो आवडीने खातोच. जेवणापेक्षा काहीतरी वेगळं केलं ना की मुलांनाही खायला आवडतं. त्यामुळे तुम्हीही लहान मुलांसाठी नक्की नवीन नवीन पदार्थ ट्राय करत जा. मेथीची भाजी अशी नुसती केली तर ती जरा अशी कडवट लागते. त्यामुळे मुलांचं कसं तोंड वाकडं होतं, भाजी नको वगैरे असं खूप काही नाटकं करतात मुलं. तर तुम्ही असा पराठा वगैरे करून चाललं तर ते मुलांना कळणारच नाही की त्यात मेथीची भाजी टाकली किंवा ती कडवट लागते. थंडीमध्ये हिरव्या पालेभाज्या जास्त येतात मार्केटमध्ये आणि त्यातल्या त्यात मेथीची भाजी अशी बघितली का घेऊच वाटते. खूप छान येते मेथीची भाजी. थोडीशी महाग असते पण ठीक आहे. लहान मुलांना मेथीची भाजी नेहमी खाऊ घाला अशा वेगवेगळ्या पद्धतीने. मेथीच्या भाजीमध्ये आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि हिमोग्लोबिन वाढवण्याचे प्रमाण जास्त असते. त्याच्यामुळे लहान मुलांना नेहमी मेथीची भाजी खाऊ घालावी आणि तुम्ही देखील मेथीची भाजी नक्कीच अशा पद्धतीने खा. तर इथे टिफिनसाठी आणि दुपारच्या जेवणासाठीचे पराठे मी तयार करून घेतले आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली. तर मी सगळं काम झाल्यानंतर देवपूजा करायला घेतली. आज सकाळचं कोवळून बघा किती देव घरावरती मस्त पडलेलं आहे. देव आधीच धुवून घेतले होते मी, तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. तर आज आहे मंगळवार आणि आज नागदिवे किंवा नागपूजनचा दिवस आहे. तर आज देवाला नागदिवे वाहिले जातात. ही पूजा आमची सासूबाई गावीच करते, त्यामुळे मी ते नागदिवे करत नाही. आपण देवाला ज्या वेळेस आरती धूपदीप असं लावतो त्यावेळेस खूप छान असं प्रसन्न वातावरण निर्माण होतं घरामध्ये. मला धूपचा किंवा ऊद वगैरे लावलेला वास खूप आवडतो. किंवा दिवा लावून त्याच्यावरती असं भीमसेनी कापूर टाकून पूर्ण घरभर असा जो वास भीमसेनी कापूरचा पसरलेला असतो तो मला खूप आवडतो. दिवसभर सगळं काम आवरून झाल्यावरती लगबग होते ती संध्याकाळच्या जेवणाची आणि आज आहोंनी सांगितलं होतं की त्यांना काहीतरी चटपटीत असं खायचं होतं. त्याच्यामुळे मी विचार केला की घरात तर फक्त आपला दुधी भोपळाच आहे, तर काय करावं. तर आज ठरवलं की त्याचा आपण दालचा करूया. तर मी तुम्हाला आज दालच्याची रेसिपी दाखवते. तर इथे मी तुम्हाला दालच्यासाठी साहित्य काय काय लागतं ते सांगते. तर इथे मी मसुरीची आणि मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे, अर्धा दुधी भोपळा, एक टमॅटोचं प्युरी करून घेतलेली आहे, 2 ते 3 लवंग, एक दालचिनीचा तुकडा, 2 विलायची, थोडी कसुरी मेथी, एक मिडियम साईजचा कांदा आणि इमली घेतलेली आहे. पातेल्यामध्ये मी 2 पळी तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी पहिल्यांदा मी तडतडवून घेते. जिरे मोहरी तडतडले की त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून द्यायचे. विलायची, दालचिनी आणि लवंग. तुम्ही तमालपत्रही वापरू शकता, माझ्याकडे तमालपत्र नाही आहे. त्याच्यानंतर मी कांदा थोडासा फ्राय करून घेते. कांदा फ्राय करून झाल्यानंतर आलं लसूण मी इथे टाकलेलं आहे. मी इथे हातानेच आलं लसूण ठेचलं होतं. त्याच्यानंतर टमॅटोची प्युरी टाकून दिली मी. टमॅटो 2 मिनटं फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि आपलं लाल तिखट टाकायचं आणि त्याच्यामध्ये दालचा मसाला मिळतो मार्केटमध्ये, तो टाकायचा. त्याच्यानंतर कसुरी मेथी. हे सगळं मी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतलं चांगलं. तर तुम्ही बघू शकता त्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्यांना. तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण शिजवून घेतलेले दुधीचे तुकडे टाकून द्यायचे. थोडंसं हलवायचं.
1-2 मिनटं दुधी हलवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेली डाळ टाकायची. डाळ अशी चांगली तुम्ही फेटून घेतली तरी चालेल किंवा नाही घेतली तरी चालेल. प्रमाणानुसार मीठ आणि मग आपण जे चिंचेचं पाणी केले ते टाकून द्यायचं आणि उकळी काढून घ्यायची. तर झाला आपला दालचा तयार. तर आमच्या सोलापूरमध्ये दालच्यासोबत एक बगार राईस म्हणून एक करतात. मला बगार राईस वगैरे तर काही जमत नाही, पण आपला साधा जिरा राईस मी त्याच्यासोबत करणार आहे. तर पातेल्यामध्ये तेलामध्ये पहिल्यांदा जिरा, लवंग, एक चक्रीफूल आणि एक विलायची टाकून मी फ्राय करून घेते. आणि त्याच्यानंतर मी ते वाडा कोलम तांदूळ वापरते, तो पण तेलामध्ये थोडासा फ्राय करून घेते. तांदूळ मी धुवून घेतलेला आहे बरं का. तांदूळ 2 ते 3 मिनटं असं फ्राय करून घ्यायचा. त्याच्याने काय होतं की राईस सुट्टा सुट्टा असं छान होतो आणि जिऱ्याची टेस्ट सगळीकडे अशी लागली जाते. तर माझं तांदूळ फ्राय करून झालेलं आहे. मी याच्यामध्ये टाकते पाणी. तर याच्यामध्ये प्रमाणानुसार मीठ टाकून मी आता हा भात शिजवून घेते. तर एकीकडे भात शिजतोय तोपर्यंत बघा आपला दालचा इकडे त्याला उकळी पण चांगली फुटलेली आहे. दालच्याला कट येत नसतो, नाहीतर तुम्ही म्हणाल की याला कटच आला नाही तर कसली भाजी. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.